RT ॲडमिशन 2026-27 तर जेही पालकवर्ग आता दुसऱ्या लिस्टची वाट बघत असेल तर त्या पालकवर्गांना हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे की दुसऱ्या लिस्टसाठी किती जागा शिल्लक राहणे सुरू आहे। तर बघू शकता पहिल्या राऊंडमध्ये सध्या 64,925 एवढ्या जागा ह्या फिक्स झालेल्या आहे। फिक्सचा अर्थ असा होतो की फायनल झालेल्या आहे आणि यानंतर जेवढ्याही जागा आता रिमेनिंग असेल तेवढ्या जागा ह्या वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, कारण की टोटल आकडा सुद्धा आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता। तर यामध्ये आता ज्याही विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन झालेले असेल त्यांना ज्यांचं जे स्टेटस असेल हे जर ॲडमिटेड यायचं असेल तर त्यांनी आपले जे स्टेटस आहे हे चेक करत राहा आणि आपला जो प्रवेश आहे हा लवकरात लवकर निश्चित करून घेणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला जी लास्ट डेट दिलेली आहे ती लास्ट डेट आहे 30/4/2026 आणि 30 नंतर मुदतवाढ होण्याची शक्यता नाही आहे। कारण भरपूर असे पालकवर्ग असतील की ज्यांनी कमेंट्स केलेले आहे की सर परत मुदतवाढ होणार का, तर यामध्ये आता चान्सेस भरपूर कमी आहे, कारण की जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही ऑलरेडी खूप लेट झालेली आहे आणि यानंतरही सुद्धा ज्या लिस्ट लागणार आहे आणि आता लिस्ट लागेल त्या म्हणजे वेटिंगवाल्यांच्या। बघू शकता इथे जेवढ्याही लिस्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर यामध्ये संपूर्ण ज्या लिस्ट आहे ह्या लागणार आहे वेटिंगवाल्यांच्या। तर आता प्रश्न उरला आहे की ज्यांनाही नॉट सिलेक्ट होते त्यांचं काय। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नाव नॉट सिलेक्टमध्ये असेल म्हणजे तुम्हाला एकही स्कूल मिळालेलं नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागण्याचे चान्सेस हे आता 0% आहे। तुम्ही म्हणसाल कसं, कारण की ऑलरेडी 80,000च्या वर हे वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, 64,000च्या वर ॲडमिशन झालेले आहे। तर तुम्ही अंदाज लावू शकता की आता पुढील ज्याही लिस्ट लागेल ह्या वेटिंगवाल्यांच्या लिस्ट लागणार आहे, कारण की तुम्ही ॲडमिशन स्टेटसमध्ये जाऊन जरी चेक केलं तर तुम्हाला पुढील लिस्टची जी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे ती आहे फक्त वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी। नॉट सिलेक्टवाल्यांचे चान्सेस नसल्यासारखे आहे। तुम्ही तुमच्या पाल्याचा आपल्या जवळपास जेही तुम्हाला स्कूल पाहिजे असेल त्या स्कूलमध्ये तात्पुरता तरी प्रवेश घेऊन ठेवा, जेणेकरून RTची प्रोसेस संपल्यानंतर तुम्हाला तिथे प्रवेश म्हणजे कोणत्या तरी शाळेला प्रवेश मिळाला पाहिजे, नाहीतर तिथल्या जर जागा फुल झाल्या तर तुम्हाला समोर अडचणी जाऊ शकतात, तुम्ही तुमच्या आवडीची शाळा तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे नॉट सिलेक्टवाल्यांनी आपल्या पाल्याचा कुठेतरी नंबर हा फिक्स करून ठेवा, कारण की RTमध्ये नंबर लागण्याचे चान्सेस नाही आहे। तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही शाळेला जाऊन व्हिजिट करा किंवा जे व्हेरिफिकेशन सेंटर मिळालेले आहे ज्यांनाही नंबर लागलेले आहे म्हणजे जेही पालकवर्ग आहे ज्यांचे नंबर लागलेले आहे त्यांना व्हेरिफिकेशन सेंटर मिळालेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तुम्ही तिथे सुद्धा जाऊन एकदा त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊ शकता की सर आमचा नंबर नॉट सिलेक्टमध्ये आहे तर आम्ही पुढील प्रोसेस काय करायची ते सुद्धा तुम्हाला माहिती देणार। जर तुम्हाला आपल्या व्हिडिओवरून जर काही वाटत असेल की नाही वा ही माहिती चुकीची आहे तर तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला जा, त्यांच्याकडून माहिती घ्या, परंतु अपडेटेड राहा, कारण की जर तुम्ही असे वेट करत राहिले लिस्ट लागणार आहे आणि जर वेळेपर्यंत तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला समोर त्रास होऊ शकतो। तर जेही लिस्ट लागणार आहे ती वेटिंग लिस्ट लागणार आहे, समोरच्या 4 लिस्ट लागणार अशाबद्दलची माहिती सध्या तरी स्टेटसमध्ये दिलेलं आहे। तर आता जेवढ्या जागा शिल्लक राहत जातील तेवढे विद्यार्थी सिलेक्ट करत ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही कंप्लीट करण्यात येणार अशाबद्दलची ही माहिती होती। भरपूर जे पालकवर्ग होते कमेंट्स करत होते की सर आमचं नॉट सिलेक्ट आहे आम्ही काय करायचं, तर तुम्ही एकदा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली पुढील प्रोसेस करा। 30 तारखेच्या आत पहिल्या लिस्टवाल्यांना वेळ देण्यात आलेला आहे। 30 तारखेनंतर एका आठवड्याचा कालावधी गेल्यानंतरच तुमची सेकंड लिस्ट लागणार आहे, कारण की लगेच तुमची लिस्ट लागणार नाही आहे। मी अगोदरही सांगितलेलं आहे की पालकवर्गांना सेकंड लिस्टसाठी थोडा वेट करावा लागेल। तर सेकंड नंबरची लिस्ट हे 1 आठवडा म्हणजे 1 वीक नंतर लागेल, कारण की संपूर्ण सिस्टीम अपडेट व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि अपडेट झाल्यानंतर तुमची सेकंड लिस्ट लागेल आणि तुम्हाला SMS येणार। जेही पालकवर्ग सिलेक्ट होणार त्यांना SMS येऊ शकतात आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता। संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।